खाजगी दूध संघांनी दुधाचे दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारने दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वेळेवर द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अग्रिम रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना अजूनही मेसेज आला नाही त्यांनी आपल्या बँकेत जाऊन एकदा तरी चेक करावे. कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी नवीन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी 10% हिश्श्यावरच सोलर पंप मिळू शकतात. विदर्भातील कापूस उत्पादकासाठी महत्त्वाचा असलेला यवतमाळचा टेक्सटाईल पार्क अजूनही गती घेऊ शकलेला नाही. यामुळे स्थानिक कापसाला स्थानिक मार्केट मिळण्यात अडचण येत आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जून पूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असा शब्द दिला आहे. त्यामुळे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. ऊसाला FRP प्रमाणे दर मिळतोय का यावर साखर आयुक्त कार्यालयाचे लक्ष आहे.